भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त वेळ डोसा घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. हा खायला खूप भारी लागतो, क्रिस्पी, चवीला भन्नाट लागणारा हा डोसा नक्की करून पहा. आता डोश्याकडे वळूया. डोसा कसा करायचा ते तुम्हाला दाखवते, व्हेज डोसा. तर मिठाच्या पाण्याने सगळीकडे कांद्याने पसरवून घेतलेला आहे. तर पातळ असा डोसा घालूया त्याच्यावरती. तव्यावर असा छान असा पसरवून घ्यायचा आहे. जेवढा पातळ असेल ना तेवढा कुरकुरीत मस्त लागतो. आता ह्याच्यावरती चॉप केलेला कोबी घालूया. भरपूर प्रमाणात कोबी घालूया त्याच्यावरती. आणि व्हेज डोसा म्हटल्यानंतर भाज्यांचा वापर करायचा बऱ्यापैकी. तर चॉप केलेला गाजर घालूया. ते देखील भरपूर संपूर्ण कडेपर्यंत घालूया. त्या कांदा चॉप केलेला. आता घालू त्याच्यामध्ये शिमला मिर्च, ती सुद्धा बारीक चॉप करून घेतलेली आहे. याच्या स्वीटकॉर्न असेल तर तुम्ही स्वीटकॉर्न्स देखील तुम्ही याच्यावरती घालू शकता. आता भरपूर असा चीज घालूया. चीज काय सर्वांना हवासा वाटणारा, सर्वांना आवडणारा. चीज घातल्यानंतर डोसा खूपच छान लागतो. नक्की करून पहा. आता भरपूर घालूया चीज. चीज घालताना मात्र अजिबात कंजूसी करायचं नाही. सर्वांना चीज आवडतं. आता हे चीज असं सगळीकडे व्यवस्थित घालूया, म्हणजे छान लागतो तो डोसा. आता हे किसून झालेलं आहे पहा. पूर्ण एक छोटी वडी असते ना, ती घेतलेली आहे. तेवढी पूर्ण एका डोश्याला मी इथे वापरलेलं आहे. आता एक चमचा होईल इतकं बटर घालूया, किंवा बटर किंवा तूप घालू शकता. साईडने असं सोडायचं, म्हणजे छान असा खरपूस तो असा ब्राऊन कलर येतो, भाजतो डोसा. भाज्या देखील व्यवस्थित त्यामध्ये शिजल्या गेलेल्या आहेत. आता हे डोसा आहे ना काढूया. असा अलगद असा उचलून घेऊ. छान करपूस असा भाजलेला आहे पहा. कलर छान असा गोल्डन कलर आलेला आहे त्याला. सॉसबरोबर खावा किंवा खोबऱ्याच्या चटणीवर खा, मस्तच लागतो. तोच डोसा जर खाऊन कंटाळला असेल तर हा डोसा करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला तो. तर सॉस घेऊया आणि खाण्यासाठी हे तयार आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.